बोला ना, डायरेक्ट त्याला निवेदन देऊ. साहेबांना बोलवलं तर येणार नाही आम्हाला, पण आम्ही घेऊन निवेदन, तुम्ही या खाली. तोपर्यंत आम्ही नव्हतो. जाऊ द्या मग, राहू द्या. इथून आम्ही उड्या टाकतो. कलेक्टर साहेब मग सगळे शासन जिम्मेदार राहील. हो आम्ही तात्काळ पोहोचू ना आपल्या मागण्या. नाही नाही, आज लय साहेब, लय लय या लोकांनी त्रास दिला हो सरकारने. आता काय नाही, मारणं नाही तर मरणं, दोनच आमच्याकडे गोष्टी राहिल्यात. पा एक तर मारू नाही तर मरू, दोनच गोष्टी राहिल्यात आता. नाही ते सुरक्षेच्या दृष्टीनं बरोबर नाही नाही नाही, एक तर आमची सुरक्षा होईल नाही तर दुसऱ्याची होईल. आम्हाला काय घेणं देणं नाही, फक्त आम्ही मनोज दादासाठी लढतोय. या सरकारने वेळोवेळी गाजर देत पहा आम्हाला. आम्हाला काय मॅड समजायले का? 13 वर्षापासून उपोषण करताय आमचे दादा. 13 महिने झाले, 22 वर्षापासून समाजासाठी लढतायत. आणि आता 13 महिन्यापासून तुम्ही बघत असता वेळोवेळी उलथापा देण्याचा प्रयत्न करतंय हे सरकार. त्या ठिकाणी बापाचं तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा. मुंडकावर पाय, दरवर्षी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. राहत नाही, अरे अभी करतो सरकारचं करायचं गो, खाली मुंडका वर पाय. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. अरे या गांडूच्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, दळभद्री सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, या टरबूजा सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. एक मराठा. मित्र हे गावकरी मंडळी, आता हे मुलं खाली उतरत आहेत बघा. मनोज दादाकडनं कॉल आल्यामुळं आणि प्रशासनानं सुद्धा इथं तहसीलदार मॅडम, API साहेब हे खाली आल्यामुळं हे सगळ्यांचा मान ठेवून, परंतु हे आंदोलन असंच कंटिन्यू राहणार जोपर्यंत आरक्षण आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत हे मराठा बांधव आंदोलन करणार आहेत. आजच्या दिवसापुरतं आम्ही आंदोलन हे स्थगित केलेलं आहे, परंतु आंदोलन हे कायमचं स्थगित नसून वेळोवेळी पाटलांना समर्थन देण्यासाठी असेच आंदोलन आम्ही यापुढेही करणार आहोत. हे सरकारने आणि प्रशासनाने याची दक्षता घ्यावी. एक एक आंदोलक आमचे खाली उतरत आहेत. मित्र आज या ठिकाणी तहसीलदार मॅडम आणि निकाजे साहेब हे निवेदन घेण्यासाठी मराठा बांधवांचं आज आंदोलन सुरू होतं बघा टावरवरती. ते आलेले त्यांचे खूप धन्यवाद. आणि समोरही पाटलांना जर गरज पडली तर आम्ही वेळोवेळी आंदोलन करू आणि सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच या देवठाणा गावामधून करू बघा. धन्यवाद.